नमस्कार. न्यूज 24 मराठीच्या मंथन या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि हे पूर्वसंध्येचं अधिवेशन आहे, कारण की या अधिवेशनानंतर पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर निवडणुका लागणार आहेत. कालच्या अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी जो विषय घेतला, ज्या पद्धतीनं अधिवेशन मांडलं, अधिवेशनात आपला अर्थसंकल्प मांडला, त्या अर्थसंकल्प मांडण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांना एक राजकीय स्वरूप आहे. कुठल्याही सरकारचं ज्या वेळेला पूर्वसंध्येचं अधिवेशन असतं, अर्थसंकल्पीय असतं, त्यावेळेला योजनांचा, सवलतींचा भडीमार ह्या अधिवेशनामध्ये प्रत्येक ठिकाणी असतो. परंतु महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बाबतीत विशेष गोष्ट अशी बोलायची झाली की जो विरोधकांनी देखील आरोप केलेला आहे की खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, ही वस्तुस्थिती खरोखर आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीनं सवलती आणि योजना मांडल्या गेलेल्या आहेत, त्या योजना किंवा सवलती पूर्ण करण्या इतका निधी खरोखर महाराष्ट्र शासनाकडे आहे का? राज्याची वित्तीय तूट किती आहे आणि राज्याला किती कर्ज घेतल्यानंतरच हे सगळे प्रोजेक्ट पार पाडता येतील, हे सगळ्यात महत्त्वाचं गंभीर आणि सूचक गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की लेक लाडकी किंवा माझी बहीण अशा ज्या योजना असतात, ह्या केवळ आणि केवळ महिला मतदारांना खुश करण्यासाठीच्या योजना असतात. चांगला प्रभाव या योजनांचा मध्य प्रदेशमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या सगळ्या योजना परिपूर्ण किंवा पूर्ण पाडण्या इतकी क्रयशक्ती किंवा इतकी शक्ती आहे का महाराष्ट्र शासनाकडे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अजित पवारांनी जो अर्थसंकल्प मांडला तो जर आपण तसा बघितला तर तसाच अर्थसंकल्प असणं प्रत्येक राज्याचं, प्रत्येक देशाचं असणं अत्यंत गरजेचं आहे. अतिशय सुंदर अर्थसंकल्प आहे. मी काल देखील या विषयावर बोललो की अतिशय सुंदर अर्थसंकल्प आहे, पण त्याच्या इम्प्लिमेंटेशनचं काय, त्या अर्थसंकल्पाच्या इम्प्लिमेंटेशनच्या योजना काय, तुमच्याकडे शिल्लक काय, तुमच्या खिशात काय आणि तुम्ही देताय काय. आता या सगळ्या गोष्टींची जर आपण एक गणित बघितलं, आज शरद पवार देखील म्हणाले की 70 पैसे खिशात आहेत आणि 100 रुपये द्यायची तुम्ही गोष्ट करतात. म्हणजे तुमच्याकडे तेवढं आहे का जे तुम्ही देऊ शकाल. या सगळ्या बाबी ज्या आहेत या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आज जो अर्थसंकल्प आहे, जर खरोखर या अर्थसंकल्पाकडे जर आपण बघितलं तर हा खरोखर चौरस अर्थसंकल्प आहे, अतिशय सुंदर अर्थसंकल्प आहे. परंतु यामधल्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत की कुठल्या योजनेला किती तरतूद केली आहे, शेतकऱ्यांसाठी किती आहे, विद्यार्थ्यांसाठी किती आहे, विद्यार्थिनींसाठी किती आहे, महिलांसाठी किती आहे, या सगळ्याची गोळाबेरीज ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुमचं एक गोष्ट लक्षात येते की एवढा शासनाकडे निधीच उपलब्ध नाही आहे. मग त्यावर पुन्हा कर्ज घेणं आलं. मग त्यावर पुन्हा कर्ज घेणं म्हणजे राज्याला आणखीन कर्जाच्या खाईत लोटणं. यापेक्षा सुटसुटीत अर्थसंकल्प बनवता येणं शक्य नव्हतं का? एक किंवा दोन ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये आपल्या आवाक्यातल्या राज्य सरकारच्या आवाक्यातल्या त्या योजनांवरतीच या अर्थसंकल्पामध्ये प्रथम स्थान देऊन भविष्याच्या तरतुदीच्या बाकीच्या योजना जर ठेवल्या असत्या की यातून उरलेल्या निधीचा नंतर मग बाकीच्या योजनांना ह्या योजना आम्ही मांडत आहोत, परंतु यांच्यासाठी सध्या तरतूद होणं शक्य नाही. अशा पद्धतीचे देखील उपाय केले जाऊ शकतात, केले गेलेले आहेत इतर देशांमध्ये. हा राजकीय अर्थसंकल्प आहे असं मी म्हणेल. केवळ राजकारण, पुढे येणाऱ्या निवडणुका आणि भलावण करणारा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पाची चौकट खूप सुंदर आहे, परंतु हा अर्थसंकल्प खरोखर इम्प्लिमेंट होण्यासारखा आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. केवळ आणि केवळ पुढच्या निवडणुका लक्षात ठेवून हा बनवलेला अर्थसंकल्प खरोखर राज्याला आता काय दिशा देतो हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. दुसरीकडे इकडे संजय राऊत आणि शरद पवार यांच्या परस्पर विरोधी विधानांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये थोडंसं कुठेतरी गणित बिघडतं आहे असं दिसतं आहे. संजय राऊत म्हणत आहेत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा घेऊन मगच निवडणूक लढवणार. अर्थात महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर निवडणुकीत चांगला फायदा होईल असं संजय राऊतांचं मत आहे. याचवेळी शरद पवार म्हणत आहेत की आमची आघाडी आणि अजून मिळणारे मित्रपक्ष आहेत, ते मित्रपक्ष मिळून आम्ही निवडणुकींना सामोरं जाणार. मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून कोणाचाही वापरणार नाही. अर्थात यामुळे या दोन ज्या बाबी आहेत या दोन बाबींमध्ये कुठेतरी असंतुलन निर्माण झालं आहे का महाविकास आघाडीमध्ये, हा एक प्रश्न निर्माण होतो. दुसरी गोष्ट की संजय राऊतांनी चेहरा
द्यावा असं म्हणणं याचं कारण काय? आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय संजय राऊत महाविकास आघाडीमध्ये सर्वात प्रमुख भूमिका त्यांच्या पक्षाची घेऊन चालली आहेत का, अजेंडा घेऊन चालले आहेत का? कारण की असं विधान करणं म्हणजे साहजिकच त्यांना मुख्यमंत्रीपद त्यांच्या पक्षाकडे ओढायचं आहे असं दिसतंय. परंतु त्याच वेळेला काँग्रेस झाली, राष्ट्रवादी शरद पवार गट झाला आणि इतर पक्ष जे आहेत, इतर मित्रपक्ष देखील शरद पवारांनी आज म्हटलेलं आहे की इतर मित्रपक्ष आम्हाला येऊन मिळणार आहेत, इतर मित्रपक्ष आमच्याबरोबर असणार आहेत. ते जे इतर मित्रपक्ष आहेत डावेबाज विचारसरणीचे आहे, मोदींच्या विरोधक पक्ष आहेत, हे सगळे इतर मित्रपक्ष देखील आम्हाला येऊन मिळतील आणि आम्ही विधानसभेची आगामी निवडणूक लढू. अर्थात हे मित्रपक्ष सगळे एकत्र आल्यानंतर एक मुख्यमंत्री पदाचा चेहरा घेऊन निवडणूक लढणे शक्य नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. राज्यात हे शक्यच नाही आहे आणि राज्यात हे शक्य नसल्यामुळे किंवा फक्त महाविकास आघाडी ते शक्य होणार नाही. कारण काँग्रेस जी आहे ती काँग्रेसची एक वेगळी दिशा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वेगळी दिशा आहे आणि त्याबरोबर बाकीचे इतर मित्रपक्ष जे असतील ते वेगळी विचारधारणा घेऊन चाललेत. केवळ सत्तेसाठी म्हणून, केवळ सत्तेसाठी आणि सत्तेसाठीच म्हणून नव्हे तर मुख्यमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपदासाठी म्हणूनच नव्हे तर ही जर महाविकास आघाडीनं निवडणूक लढवली सगळ्यांनी एकत्र येऊन तर लोकसभेप्रमाणे चांगला फायदा त्यांना मिळू शकतो, लोकसभेप्रमाणे त्यांना चांगलं काहीतरी दर्शविता येऊ शकतं. परंतु जर पुन्हा फाटाफूट झाली आणि पुन्हा जर वेगवेगळ्या दिशा झाल्या तर त्याला देखील अर्थात हे राजकारण आहे आणि ही गणितं आहेत. ही गणितं इतकी सोपी नसतात. ही गणितं जी आहेत ही गणितं शेवटच्या क्षणापर्यंत कोड्यातच ठेवून देखील राजकारण चालतं. अगदी निवडणुकीच्या शेवटच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रत्येकजण आपापली खेळी खेळत असतो. त्याच्या मतदारसंघांसाठी किंवा त्याच्या पक्षासाठी या खेळ्या सुरूच असतात. परंतु या खेळ्यांमधनं एक असा संदेश महाराष्ट्रात जायला नको की ज्यामध्ये महाविकास आघाडी जी आहे ती महाविकास आघाडी एकसंध नाही आहे, एकत्र नाही आहे. कारण की ही जी विधानं येतात ही विधानं एकमेकाच्या विरोधातली विधानं किंवा एकमेकाची काटछळ करणारी विधानं ही जनतेपर्यंत पोहोचतात. आणि मी कालच्या मंथनमध्ये म्हणल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी एक फार मोठी चूक केली की त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला राजकारणी बनवलेलं आहे. लोकसभेत जे घडलं, लोकसभेच्या बाबतीत जे घडलं आणि महाराष्ट्रात ती जनता राजकारणी बनली, राजकारणात पूर्ण अभ्यासक झाली आणि त्यात रोल स्वतःचा रोल घ्यायला लागली. ह्या गोष्टी ज्या देवेंद्र फडणवीसांनी केल्या याच्यामुळे महाराष्ट्र आता राजनैतिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या फार सजग झालेला आहे. आता या सगळ्याचा विचार करूनच महाविकास आघाडी असो अथवा देवेंद्र फडणवीस अजित पवार गट आणि शिंदे गट असो, या सगळ्यांना याचा विचार करूनच ही पुढची निवडणूक लढवावी लागणार आहे. ही पुढची जी निवडणूक आहे, पुढची निवडणूक ही महाराष्ट्रासाठी नव्हे तर पूर्ण देशासाठी अतिशय सूचक असणारी निवडणूक आहे. कारण की या निवडणुकीच्या माध्यमातून जे प्रश्न हाताळले जाणार आहेत, जे समस्या, जे वेगवेगळे विरोधकांचे, सत्ताधाऱ्यांचे वेगवेगळे मुद्दे हाताळले जाणार आहेत, हे सगळे मुद्दे हे अतिशय मोठे मुद्दे असणार आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या विधानसभा निवडणुकीसाठी असणार आहे की महाराष्ट्र चौथ्या स्थानावर गेला आहे. औद्योगिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या सगळ्या बाबतीत एक नंबर असलेला महाराष्ट्र चौथ्या स्थानावर गेला आहे. बेरोजगारी वाढत चालली आहे, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात अनियंत्रित आहे. गुन्हेगारी तुम्ही बघत असाल तर कोयता गँग झाल्या पुण्यामधल्या किंवा मग पोर्शे प्रकरणासारखी गोष्ट झाली, पब झाले, बार झाले, बेकायदेशीर इतर ही संस्था आहेत, बेकायदेशीर इतर दारू दुकानं आहेत, ड्रग्ज आहे. ड्रग्जसारखं मोठं संकट महाराष्ट्राला आता सामोरं जावं लागणार आहे. जी परिस्थिती पंजाबात झाली तशी परिस्थिती महाराष्ट्रात न होऊ हीच आता आपल्याला अपेक्षा करावी लागणार आहे. कारण की तरुण पिढी लिटरली बेरोजगार आणि तरुण पिढी जी आहे ती लिटरली प्रत्यक्ष ट्रककडे ओढली जाते आणि त्यांना तितका पुरवठा मिळतोय. हे अतिशय गंभीर बाब आहे. छोट्या छोट्या शहरांमध्ये हे चित्र आहे. छोट्या पानटपऱ्यांवरती दारू मिळायला लागलेली आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. ह्या सगळ्या बाबी टुकारपणा, गँग्स ही पुन्हा तयार व्हायला सुरुवात झालेत. पुण्यामध्ये कोयता गँग म्हणून एक गँग प्रसिद्ध होते काय, तिच्या मागे मग पूर्ण पुणा असेल, आसपासची शहरं असतील, नाशिक असतील, तिथे कोयता घेऊन चार गुंड हेदोस माजवतात काय, रात्रीच्या वेळेला गाड्या फोडतात काय. हे सगळं जे आहे ना, हे सगळं महाराष्ट्राला न पचणार आहे. याची गृह खात्याने दखल घेणं गरजेचं आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी याची प्रामुख्याने दखल घेणं गरजेचं आहे. माफ करा. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आता शरद पवार गट जो आहे तो शरद पवार गट महाराष्ट्रामध्ये एक संभावित गट लीडमधला म्हणजे एक मोठा गट म्हणून शरद पवार गट जो आहे तो महाराष्ट्र त्याच्याकडे बघतोय अशा प्रकारचे संकेत मिळतात.
जरांगे पाटील असो, जरांगे पाटलांचं मराठा आंदोलन आहे, ह्या मराठा आंदोलनाचा लोकसभेमध्ये फार मोठ्या परिणामावरती इम्पॅक्ट झाला, हे विसरून चालणार नाही. ज्या पद्धतीनं सरकारनं जरांगे पाटलांना आश्वासनं दिली, वाशीच्या वेशी, मुंबईच्या वेशीवर वाशीमध्ये जरांगे पाटील आले आणि त्यांना आश्वासनं देऊन परत त्यांना पाठवलं, त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील जे म्हणतायत की मी स्वतः उमेदवार उभे करील, अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर मग महाराष्ट्राच्या निवडणुकीचे निकाल हे फार वेगळे असतील, फार बदल झालेला असेल. कारण की बहुजन जे आहेत ते बहुजन देखील आता भारतीय जनता पक्षाबरोबर ठामपणाने असतील अशी शाश्वती देता येत नाही. त्यात भुजबळांच्या राजकीय नव्या हालचाली सुरू झाल्यात. भुजबळांनी ज्या पद्धतीनं राजकारणाच्या हालचाली सुरू केल्या ते पाहता यदाकदाचित भुजबळ हे एक स्वतंत्र पक्ष काढण्याच्या तयारीत तर नाही आहेत ना, हे देखील या ठिकाणी बघावं लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ह्या अर्थसंकल्पापासून तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सगळ्याचा विचार होऊनच हा अर्थसंकल्प बनला गेला आहे, हे माझंच ठाम मत आहे. तुमचं काय मत आहे कळवा आम्हाला न्यूज 24 मराठीवर. नमस्कार.